चला तर पहा गणिताचे काही प्रश्न. एका व्यक्तीने एक रेडिओ 680 रुपयात विकला तेव्हा त्याला 15% तोटा झाला. जर 10% नफा मिळावा अशी त्याची इच्छा असती तर त्याने तो रेडिओ किती रुपयाला विकायला हवा? 700, 750, 880 का 800? तर या ठिकाणी विक्री किंमत दिलेली आहे आणि आपल्याला खरेदी किंमत माहीत नाही, म्हणून या ठिकाणी खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले विक्री किंमत गुणिले 100 भागिले या ठिकाणी तोटा झाला त्याला म्हणून 100 वजा शेकडा तोटा. 100 वजा शेकडा तोटा. हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. विक्री किंमत दिलेली आहे आणि शेकडा तोटा दिलेला आहे, म्हणून खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले 100, 100 वजा शेकडा तोटा. तर आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे 680 गुणिले 100 भागिले 100 वजा शेकडा तोटा किती झाला त्याला तर 15%, म्हणून बरोबर 680 गुणिले 100 भागिले 100 मधून 15 गेले किती राहतात 85. तर 17 चोक 68, 17 पाच्या 85, 0 ला 0, 17 चोक 68, 17 पाच्या 85, 5 1 5, 5 2 10, 0 ला 0, म्हणून 40 गुणिले 20 होतात 800. 40 गुणिले 20 होतात 800. जर 10% नफा मिळावा अशी त्याची इच्छा असती तर 10% नफा मिळावा, म्हणून 800 चे 10%, 800 चे 10%, 800 चे 10% किती होतात? हा 0 कट झाला, 10 8 80, म्हणजे 80. 800 चे 10% हे 80 होतात. त्याला 10% नफा मिळावा अशी त्याची इच्छा असेल तर, म्हणून 800 प्लस 80 किती झाले? 800 प्लस 80 होतात 880. 880, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर असेल. तर तो रेडिओ 880 रुपयाला विकायला हवा. त्यानंतर पुढील गणित पाहू. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे गुणोत्तर 4 5 5 9 आहे तर त्रिकोणाचा सर्वात मोठा कोन किती? 180, 100, 180 आणि 120 किती? 80, 100, 180 आणि 120. तर त्रिकोणाच्या सर्व बाह्यकोनाच्या मापाची बेरीज ही 360 अंश असते, म्हणून 4x 5x अधिक 9x बरोबर 360 अंश. मग तो त्रिकोण असो, चतुर्भुज असो, पंचभुज असो, सर्वांची बेरीज ही 360 अंश, म्हणून 4x 5x आणि 9x या सर्वांची बेरीज येते 18x बरोबर 360 अंश, म्हणून x बरोबर 18 गुणाकारातील भागाकारात गेले 360 भागिले 18, तर x बरोबर येतात 18 दूनी 36, म्हणून x बरोबर येतात 20. तर या ठिकाणी सर्वात मोठा कोन विचारल्यानंतर सर्वात लहान संख्या घ्यावी व सर्वात लहान कोन विचारल्यानंतर सर्वात मोठी घ्या, म्हणून 4x 5x 9x मधील सर्वात लहान संख्या ही 4x आहे. 4x जर मोठा विचारला असेल तर 9, आणि जर मोठा विचारला असेल तर लहान घ्यावी व लहान विचारला असेल तर मोठा, म्हणून 4 गुणिले 20 किती येतात? 80, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असेल. सर्वात मोठा कोन 80 अंश मापाचा असेल. त्यानंतर पुढील गणित पाहू. 1/48 गुणिले 12 हे असं आहे. या ठिकाणी ओळखीत नाही म्हणून खाली लिहून घेऊ आपण. 1/48 गुणिले 12 अधिक 1/48 गुणिले 36 वजा 1/12 गुणिले 36. 1/12 गुणिले 36 हे असं गणित आहे. तर याचे उत्तर किती येईल? याचे उत्तर किती येईल? तर एक फॉर्म्युला आहे. असे गणित कधीही विचारले असेल तर या ठिकाणी
1/a गुणिले b अधिक 1/b गुणिले c वजा 1/b गुणिले c. b गुणिले c. b गुणिले c. या ठिकाणी a म्हणजेच 48, b म्हणजेच 12 आणि c म्हणजे 36. तर असे जर असेल तर कधीही याचे उत्तर नेहमी 0 येत असते, हे लक्षात ठेवा. कधीही 0. कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. तर असे जर असेल a गुणिले b, b गुणिले c म्हणजे a गुणिले b, त्यानंतर a गुणिले c आणि b गुणिले c असे असेल तर कधीही याचे उत्तर 0 हेच येत असते. म्हणून कॅल्क्युलेशन न करताही या ठिकाणी हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. एका टाकीचा 3/4 भाग पाण्याने भरला आहे. जर 8 लिटर पाणी अधिक असेल तर 4/5 इतका भाग टाकी भरली असती तर टाकीत किती पाणी मावेल? 160, 180, 260 का 240? तर या ठिकाणी पाहू आपण की जर 8 लिटर पाणी अधिक असेल तर टाकी 4/5 भरली असती. 4/5 म्हणून मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा. 4/5 वजा 3/4. 4/5 वजा 3/4 बरोबर 8 लिटर पाणी अधिक असेल बरोबर 8. आता या ठिकाणी छेदाचा गुणाकार करू. 5 × 20 आणि 4 गुणिले 4 किती होतात? 4 × 16. या ठिकाणी वजाबाकी करू. 4 × 16 आणि 5 × 15 वजा 5 × 15 बरोबर 8. मग 16 मधून 15 गेले किती राहतात? 1. खाली 20 ला 20 बरोबर 8. म्हणून 1 बरोबर, आता या ठिकाणी 1 च्या ऐवजी तुम्ही x घेतले असतील तरी चाललं असतं. 1 बरोबर किती? 20 गुणाकारात गेले. 8 गुणिले 20 किती होतात? 8 दुनी 16 म्हणजे 160. म्हणून किती पाणी मावेल या ठिकाणी? 160 लिटर. या ठिकाणी लिटर 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 असे लिहायचे राहिले म्हणून 160 लिटर पाणी मावेल. त्यानंतर पुढील 2 लगतच्या झाडातील अंतर 2.5 मीटर इतके असल्यास 75 मीटर लांबीच्या रस्त्यावर एकूण किती झाडे लावावी लागतील? 30, 31, 32, 42. तर या ठिकाणी युनिट पाहून घ्या अगोदर. या ठिकाणी मीटर आहे आणि या ठिकाणी सुद्धा मीटर आहे. म्हणून 75 भागिले 2.5. 2.5 दोन्हीकडे युनिट समान आहे. मीटर मीटर. तर या ठिकाणी हा दशांश नंतर 1 नंतर दशांश आहे म्हणून वर 0 देऊन टाकू आपण. 1 दशांश काढून टाकू. वर 1 0 दिला म्हणून 25 त्रिक 75. तर भागाकार आला 0 ला 0 भागाकार येतो 30. तर रस्त्यावर एकूण किती झाडे लागतील तर 30 आणि सुरुवातीचे 1 झाड. लक्षात ठेवा 30 झाडे. डायरेक्ट उत्तर 30 लिहू नका, कारण सुरुवातीचे 1 झाड त्यामध्ये प्लस करा. सुरुवातीचे 1 झाड म्हणून 30 + 1 सुरुवातीला लावलेले झाड. 30 + 1 बरोबर 31. पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर असेल. तर असे गणित विचारल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने प्रश्न सोडवू शकता. त्यानंतर एक ट्रॅक्टर चाकाचा व्यास 42 सेंटीमीटर आहे तर 3.3 किलोमीटर अंतरासाठी चाकाची किती फेरे होतील? 12,500, 2,000, 2,800 25, 2,500, 2,000, 2,800 का 3,200? या ठिकाणी त्रिज्या काढू आपण अगोदर की त्रिज्या बरोबर व्यास दिलेला आहे 42 सेंटीमीटर. म्हणून त्रिज्या किती येणार? 42 ला 2 ने भागाकार केल्यानंतर 21. त्रिज्या आली 21. तर चाकाचे किती फेरे होतील? चाकाचे फेरे बरोबर अंतर भागिले परिघ. अंतर भागिले परिघ. या ठिकाणी हे सूत्र तुम्ही वापरा. अंतर भागिले परिघ.
तर फेरे आता आपल्याला चाकाचे किती फेरे होतील, तर अंतर किती दिलेलं आहे आपल्याला 3.3 किलोमीटर 3.3 किलोमीटर. तरी आपल्याला मीटरमध्ये करा म्हणून 1000ने गुणाकार करावा लागेल. त्यानंतर पुन्हा आता 42 सेंटीमीटर आहे म्हणून मीटरचे सेंटीमीटर करण्यासाठी 100ने गुणाकार करावा 100ने. म्हणून खाली 2πr जशाच तशी 2πr पाय म्हणजे 22/7 आणि r दिलेले आपल्याला 21. म्हणून 7 1 7 7 त्रिक 21. त्यानंतर आता भागाकार करा तुम्ही 7 त्रिक 21. त्यानंतर पॉईंट काढून टाकू आपण 33. आता 1 नंतर किती शून्य आहेत, पूर्ण शून्य मोजा तुम्ही 1 2 3 4 5 शून्य होतात म्हणून 1 2 3 4 5 4 5. तर 1 नंतर दशांश आहे म्हणून 1 नंतर दशांश द्या म्हणजे शून्य होतात 4 म्हणजे 33 नंतर 4 शून्य. आणि खाली राहिले 2 गुणिले 22 गुणिले 3. आता 3 1 3 3 1 3 म्हणजे वर राहिले 11 नंतर किती शून्य 3 शून्य 1 2 3 शून्य 1 2 3 4 शून्य जशाच तशी 4 शून्य. म्हणून एकक दशक शतक किती झाले हे 1,10,000 1,10,000 भागिले 44. तर या संख्येला जर 44ने भागाकार केला तर उत्तर येते 2500. 2500. 44 दोन्ही 88. तुम्ही भागाकार करून बघा 2500 इतके उत्तर येईल. म्हणून चाकाचे किती फेरे मारावे लागतील तर 2500. तर या ठिकाणी सेंटीमीटर आहे म्हणून अगोदर 3.3 किलोमीटरचे हे मीटरमध्ये करा म्हणून 1000ने आणि त्यानंतर सेंटीमीटरमध्ये म्हणून 100.